पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त अभियान. महाराष्ट्र राज्यामध्ये अवैध अंमली पदार्थांच्या वापरांचे वाढते प्रमाण लक्षात घेता तसेच त्यास प्रभावी आळा घालण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य यांनी अंमली पदार्थाच्या महाराष्ट्र मुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबवणं तसेच स्वातंत्र्य दिनी प्रार्थना, अंमली पदार्थ प्रतिबंधक समिती स्थापन करणं, सतर्कता, कलंक नव्हे संवेदनशीलता, स्वयंसेवक विद्यार्थी घडवणं, पोलीस समन्वय साधण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त अभियान व शून्य सहनशीलता अर्थात झिरो टॉलरन्स धोरणाअंतर्गत ड्रग फ्री कॅम्पस हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याकरता महाराष्ट्र पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपायुक्त वृष्टी जैन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसुबी कक्ष, पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, पोलीस निरीक्षक AHTU स्नेहा मेहतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे, महिला कक्षाकडील सर्व पोलीस अंमलदार यांनी नियोजन भवन इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये सोलापूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थांचं सेवन, विक्री, साठवणूक व प्रसार यांना प्रतिबंध करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी व सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणं यासाठी प्रास्ताविक डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम यांनी केलं. पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच श्रीमती सोनाली काळे, उपसंचालिका मुक्तांगण डेडिकेशन सेंटर पुणे व रामचंद्र वाघमारे सारथी युथ फाउंडेशन यांनी योग्य मार्गदर्शन व व्याख्यान केलं. तसेच डॉक्टर श्री संतोष कोटी, प्राचार्य वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय सोलापूर, विद्यानंद स्वामी सर सचिव सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाकरता सोलापूर शहरातील शाळा, महाविद्यालय येथील सुमारे 400 ते 450 प्राचार्य, मुख्याध्यापक हजर होते. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय वृष्टी जैन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसुबी कक्ष आसिफ राजा शेख, पोलीस निरीक्षक AHTU श्रीमती स्नेहा मेहतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती येळे, ग्रेड पोसई काकडे, सहाय्यक फौजदार अंजली राठोड, घाडगे ताजुद्दीन शेख, पोलीस हवालदार मलकप्पा बनसगोड, नीलम माळवे, सैफुन पटेल, सुजाता यादवाड, कफील पिरजादे, महिला पोलीस शिपाई कविता डांगे, अंबिका सुरवसे, इंदिरा राठोड, शीतल माने, सरस्वती घाडगे, नसीमा शेख, नंदिनी जानकर, नीलम कांबळे, पोलीस शिपाई दादा गोरे यांनी केले. ज्यांना व्यसन लागलेलं आहे त्यांना पकडून आम्ही कारवाई करायची नो, आणि कायद्याने त्यासाठी स्कोप दिलेला आहे. दे आर विक्टिम्स ऑफ दिस एडिक्शन, ऑफ दिस डिसीज. त्यांना त्या पद्धतीने ट्रीट करण्याच्या सुविधा कायद्याने दिलेल्या आहे. कोणाच्या हातात कन्झम्पशनच्या क्वांटिटीच्या नार्कोटिक सबस्टन्स मिळाला तरी त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना गुन्हेगारी स्वरूपात वागणूक देण्याची आवश्यकता नाही आहे, आणि ते आम्ही करणार पण नाही. आमचे टार्गेट आहे पेडलर्स, जे हे ड्रग्स विकतात, जे आपल्या स्टुडंट्स पर्यंत आणतात आणि पोहोचवतात, त्यांना टार्गेट करणे आवश्यकता आहे. जे मॅन्युफॅक्चरर्स आहे त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आता सर्व केसेस जे दाखल होत आहेत त्यात इनिशियल स्टेजला आम्ही इथं कोणी आरोपी पकडतो, त्यांनी कुठून आणलं, त्या आरोपी पकडतो, त्यांनी कुठून आणलं. काही केसेसला असं अजमेर मधून आणलेलं आहे, ते तिथून आरोपी आणतो. हे सर्व होत आहे. पण ते इकडच्या आपलं जे 100 पोरं ते त्या डोस साठी वाट बघत होतो, त्यांना ऍड्रेस करणं अत्यंत आवश्यकता आहे. त्यांच्या पॅरेंट्स पर्यंत पोहोचलं पाहिजे. आता हे प्रॉब्लेम आहे इनिशियल स्टेजला, तुम्ही एक्सपर्ट्सला संपर्क करा आणि यातून मुलांना बाहेर काढा, मुलींना बाहेर काढा, हे आवश्यकता आहे. त्यासाठी आपलं आमच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या मुलींच्या भविष्यासाठी हे पाऊल उचलू आणि सर्वांनी मिळून हे ड्रग फ्री कॅम्पस आम्ही घडवून आणू. आपल्या सर्वांना आपण दिलेल्या सहकार्याबद्दल, देण्यात येणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.